धन्यवाद गारकर बुवा. सुरुवात. हा 1 2 साडे मारे 3 करूया उदो 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 अंबा माईचा करूया उदो 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 माईचा वाय गरा चोरी कलापुरा माईचा वाय गरा चोरी कलापुरा दूर लाभ दर्शनाचा. ए शमन्या दोन त्राजायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन त्राजायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या राय गडावर एक त्या राय गडावर एक चौदार तळावर. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आमकर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक पोवाडा घ्या. पोवाड्याची फरमाईश धन्यवाद. पोवाडा जरूर घेणार. त्याचप्रमाणे वेदिका राणे यांच्याकडून 100 रुपये आणि संतोष
पाथरे यांच्याकडून 100 पैसे 200 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. श्री राम जानकी बैठे मेरे वर्षांनी भगवंत प्रभू रामचंद्रांचा याच डोळे याच देही आपल्याला दर्शन मिळालं नाही का. 14 वर्ष मनातून आले जेव्हा अयोध्येमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली होती आणि ह्या 22 म्हणजे 22 तारीखला 2024 मध्ये आपण घराघरामध्ये दिवाळी साजरी केली प्रभू रामचंद्राची. म्हणून म्हणतोय हर घर में भी एक ही नाम, हर घर में भी एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा ये जय राम राम मंदिर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेलं आहे. म्हणून म्हणतोय राम ने जन्म लिया मंदिर वही बनाएंगे, राम नाम का टीके प्याला, राम नाम का टीके प्याला, राम के धुन में रोतेंगे. महिला वर्गांसाठी धन्यवाद. हम कथा सुना के राम विजय गुणगान, कथा सुना के राम विजय गुणगान, स्वप्ने साखरे स्वप्नील सक्रे ह्या प्रभू रामांच्या गाण्याबद्दल 200 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. राजधानीवरती
भगवा निशान आहे रायगड किल्ला महाराज आहे कुठली पांढरा देवी नदी कुठली देवी ती हा पौडा देवी पौडा देवीच्या नावाने माझ्या अंबेच्या नावाने बंड्या पात्रे स्मरणार्थ वेदिका पात्रे शिवांश पात्रे 201 रुपये त्याचप्रमाणे सोहम सेठी पकवाजवादक आणि तबला सेठ्या सॉरी यांना दोघांनाही 100 रुपयाचे असे तुम्हाला लगेच देतो म्हणजे बदलणार नाहीत हे घ्या तुमचे दोघांची खाली श्री गणेशन मग केसव मनवाय मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना काना 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 खाली वाजवा मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुमच्यासाठी तुझ्यासाठी आले वना आमच्या मंदारचा
वाणी आहे तू रात्रभर नाचवी रात्रभर रात्रभर नाचवी पवाडा घेणार गजरामध्ये पवाडा घेणार का हा मुरगावच्या मैदानात खेळ क्रिकेटचा गजर घेतोय गजरच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करणार कसा होता गजर घेते मंदर गजर एकदम मुळापासून मंदार शेट्टी यांच्याकडून आमचे परमित्र मंदार 101 रुपये सुनील शेट्टी यांच्याकडून 100 रुपये असे आम्हाला ह्या ठिकाणी बहुमल पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद सर्व बक्षीस देणाऱ्याचे मनोभावे आभार मंदार प्रत्येकानं जर 100 दिलं ना प्रत्येकानं 100 पुढल्या वर्षी फुकट आणि भारी दिलं प्रेमा कुठे घेतोय गजरच्या माध्यमातून त्या का धुमवतोय हा काय माझ्या रेकॉर्डिंग चालू आहे मंदारला माहिती आहे मंदारने बरेचसे फोन केले पण मंदारला रोज मंदार बोललो का तुला मी येणार म्हटलं राहणार आज माझाही चॅनल आहे माझे जनार्दन पेडणेकर नावाने केसळलेला फोटो हा लोसो जनार्दन पेडणेकर सर्च मारला युट्यूबला तर माझा चॅनल आहे नवीन आणि नवीन जोक तुम्हाला ऐकायला मिळतील आपली माती आपली माणूस आपलं माणूस हा चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक वेळी त्याला टॅग करत जावा चॅनल आता बघा उपसमोर आता घुमवण्याची बारी पण ये का ह्याची निवांची बारी असताना त्या ह्याच्या बारी व्ह्यूज किती माहिती आहे 350 450 ह्याच्यावरतीच जात नाही तो म्हणजे ह्याचा रन रेट काय तो समजा त्या दिवशी वागद्याला मला दीड एका दिवसात 1,500 मिळाले अरे तू नरकंडी तू नरकंडी काय भूषण सांगता मोठा सांगा आता मी पारकर असं पण मुरांबा ना प्रकाश पारकर हे नाव आहे हे सम्राट आहे प्रकाश पारकर बुवांनी ना सगळ्यांना लहान बुवांना घेऊन अरे काय मनुष्य लाट मनुष्य तो ते सम्राट ह्या डांबराट कसली पण वाणी अशी का त्या बुवांची वाणी कशी आहे त्या बुवांची वाणीला महत्व आहे वाणी जबरदस्त या मुरगावच्या वाण्यांचा नाच करायचो नाही नाच घोळ गणपती गोळा म्हणून या मुरगावामध्ये ह्या वाडीची एकजूट आहे आज एवढे 3-4 दिवस कार्यक्रम राबवत होता ह्याला एकजूट म्हणतात बंधूंनो तुमचा समाज हा एकत्र कसा आहे माहितीये काय त्या झाडू सारखा आहे बघा झाडू जेव्हा एकत्र असते ना तेव्हा ती कचरा काढते पण त्याच झाडूतले ही विसरले गेले तर आपण पायाने उडवतो म्हणून तुम्ही झाडूच्या मुगड्यासारखं गटात आणि असेच भगवंताने तुम्हाला मरेपर्यंत म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत सर्वांना एकत्र ठेवावं ही त्या भगवंताची चरणी प्रार्थना सगळ्यांच्या सुखादुखामध्ये तुम्ही सामील होता आमचा एकामागात बोलवत नाही त्याला बघितलं त्याला सांगितलं ना हे 56 म्हणून आता गाडी असेल तुला मी आधार कार्ड दाखवतो धन्य धन्य तो राई शिवरायांची जिजाई धन्य धन्य तो राई शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराज सारा मुद्रा मानाचा
सगळीकडे मोगल 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 राज्य साम्राज्य होतं आणि आपल्या हिंदू आया बाईना नाही तर मोगल पाठवत होते. मोगल पाठवत होते, हिंदू देवळं तोडत होती, देवळातल्या मूर्त्या मोडत होत्या. आणि माझ्या जिजाबाईनं प्रश्न पडला की हा माझ्या पोरक्या रक्ताला वाचवणार कोण, माझ्या पोरक्या रक्ताला वाचवणार कोण. आणि जिजाबाईने माता जगत माता जिजाबाई हिने शिवनेरीला गारणं घातलं की माते मला असा एकाच पुत्र दे की जेणेकरून त्यांनी जगावरती राज्य केलं पाहिजे. आणि हा म्हणताना जगतजननी जगत माता जिजाबाई दिवस गेले. हा म्हणताना राजवाड्यात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. सगळ्या बायकांमध्ये कुजबूज चालू झाल्या. राणी साहेबांना डोहाळे लागल्यात, राणी साहेबांना डोहाळे लागल्यात. 3 महिने गेले, 3 महिने गेले. बायका विचारतात गो 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 तुझ्या वेळी डोहाळे लागले होते, तुझे डोहाळे कसले होते. ती एक बाई सांगायची माका डोहाळे लागले तेव्हा मी चुलीतली राख खायत होतो. दुसरी म्हणता गो गो बाई तुझ्या वेळी डोहाळे कसले होते, माका म्हणता डोहाळे लागले तेव्हा म्हणता मी भीतीचे कोणती खायत होतो. तिसरी म्हणता गो 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 तुझ्या वेळी डोहाळे कसले होते, माझ्या वेळी डोहाळे लागले तेव्हा मी नाकातल्या कोणती खायत होतो. आणि सगळ्या राजवाड्यामध्ये राणी साहेबांचे डोहाळे ऐकायचे होते. आणि शहाजी राजे आले कर्नाटकवरून, कर्नाटक राज्यावरून आले आणि राणी साहेबांना विचारलं राणी साहेब आम्ही ऐकलं तर खरं आहे का, आम्ही ऐकलं तर खरं, आपल्याला दिवस गेलेत, आपल्या डोहाळे लागलेत, आम्ही ऐकलं तर खरं आहे का. होय महाराज मला दिवस गेलेत, मला डोहाळे लागले. मग राणी साहेब आपले डोहाळे कसले आहेत, शहाजी राजे विचारतायत. तेव्हा राणी साहेब सांगतात महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना, मग उतरा घोड्याच्या खाली, द्या मला तुमच्या घोड्याची लगाम, द्या तुमच्या कमरेची तलवार. आणि 3 महिन्यामध्ये घोड्यावरती गरोदरपणावरती स्वार झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा वाट्यावरचा दगड पण जय बोलला, झाडावरची पानं पण आनंदाने हसायला लागली. असे डोहाळे होते. नाही तर आपल्या बायकांचे डोहाळे, आपल्या बायकांका डोळे लागले रे समजले पुरे. आपल्या बायकांचे डोहाळे कसले आवळे, चिचो, मॅगी, काय काय बायका मशीर तंबाखूची मशीर लावतो. काय बोलायचं डोळे कसले पाहिजे म्हणून बघा मातेना सगळ्यांना मुलांना चांगलं शिक्षण द्या. भले तुम्ही कुठेही शिका, संस्कृती चांगली द्या. आपला समाज घडला पाहिजे. आता बघा मुंबईमध्ये सगळे राहणारे आहेत. सण म्हटला की गावी सण मजा असतात. लग्न बिग्न बघा मुंबईमध्ये काय लग्न आहे, तो सकाळी डामटू, दुपारी डामटू, रात्री सामसू. पण हैली लग्न कशी, मांडव साजला, मांडवाला आंब्याचे टाळे लागले, खाली सारवण पडला, वा 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 लग्नात लग्न. मग करवल्यांची धावपळ, नवऱ्या नवरीची धावपळ, म्हणजे त्या यजमान्यांची धावपळ. मग त्याच्यात गीत म्हणणारे असतात, वयस्कर नाही का, वयस्कर असतात ते गीत म्हणतात. आटी गोटीची काठी, आटी गोटीची काठी, आटी गोटीची काठी. मग दुसरी म्हणता मधिकाळ हळदीची वाटी, मधिकाळ हळदीची वाटी, मधिकाळ हळदीची वाटी. मग तिसरी भाट ढवळताना तिकडनं चालूच करता दादा तू म्हणशी वैनी, दादा तू म्हणशी वैनी, दादा तू म्हणशी वैनी. ही मजा असतात. आता जवळजवळ नवरदेव ना, नवरदेव 40-45 वर्षाचे झाले, मुलगीच भेटत नाही का. रेंज गेली पोरांची, रेंज गेली हो, मुलगीच नाही. आता जवळजवळ 100 मुलांच्या मागे फक्त 60 मुली आहेत. 40 जणांनी करायचं काय. या आपणच पाप गेलेली. 40 वर्षापूर्वी भारत देशामध्ये सिटी स्कॅन सोनोग्राफी मशीन आल्या, आपण धपाधप चेक केल्या. स्त्री गुण हत्या, मुलगी नको, औषध देऊ. अरे दादा औषध देऊ, पण पंथेचा काय, त्याला पंथी नको. म्हणून स्त्री गुण हत्या थांबूया. मुलगी जगली पाहिजे, मुलगी वाचली पाहिजे. एक मुलगी शिकते 2 घरांना प्रकाश देते, एक मुलगी शिकते 2 घरांना प्रकाश देते, एक मुलगी शिकली तर 2 घरांना उजेड देते. एक मुलगी शिकली तर आमचे पोरगे ती मुलगी शाळेत तर हे आपण करतोय. मुली शिकली पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे ना, तशी मुली पाहिजे. मुली का पाहिजे तुम्हाला सांगतो. वंशाला दिवा ठीक आहे, तो पहिला बापाचा अंदाज घेतो, बापूस भडाकलो की का, आणि मग घरात एंट्री मारतो. आणि आता समजा माकाही झील आणि माकाही चिडू आहे, उद्या काय मास झाला ना, झील काय म्हणणार, गो 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 बायको सांग गो. ऐकलं ते गाव शिववाले भावकी येऊच्या बोलतो, बापसाचा काय आहे तो सगळा चेक करूया. कपाट खोलून, कपाटाचा लगेच तो टाळ्या खोलून चेक करणार. पण पोरगी तशी नाही. पोरगी स्टॉप वरती उतारली की थैसूनच बोलणार ती बाबा. समजायचा पेडणेकर बुवांचा चेडू इला, ह्याच्यासाठी पोरगी हवी. लग्न अशी लग्न लागतात. बुवा ज्याच्या कोणा थांबलाय ना, आता 5 मिनिटामध्ये तुमचे मंगलाष्टक म्हणणार.
त्या ज्याचा लग्न ठरला त्यांनी फक्त 5 मिनिटं असा विचार करायचो की माळ घेऊन मीच पाठार उभो होईल. आणि हळदी तर कुणी फॅड आणला नाही हळदीचा. हळद लावतात इथपर्यंत ठीक आहे, पण ह्या कुणी आणणार? रातभर डीजे लावायचो, 10 किलो हळद आणायची. पण तुमचा खरा सांगतोय, जो रात्री हळदी कसता ना भाऊन हळदी, तो सकाळी लग्नात नसता, त्याचे सकाळी आंबेळत असता, तो टाईट असता, तो आंबेळत असता. मग त्या का नवऱ्याक हळद लावतात. आणि ती म्हातारी काय म्हणताय का, ती एक आजी असतात, ती काय म्हणता बघा नवऱ्याक हळद लावताना, जुनवड 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 के सय म्हटलं बाजूक एक आजी असता दुसरी, ती झटकन ती काय विचारता, तू कसं कळलो गे, मग ती सांगता त्या कावनात, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो, गाला गाला गाला. तर अंदाज येत ना नवऱ्यांचं. मग नवरा बघा पहिलं ट्रकात बाहेर जायचो, ट्रकात ना. आता ना आता एसी गाडी, करवल्यांका वेगळी, नवऱ्याक वेगळी. पहिली एका ट्रकात कोंबायची सगळ्यांना आणि बाहेर जायचं. पहिली प्रथा होती, एक जण ना काहीतरी या पाकिट शोधून जायचो, तो बांबच लावून यायचो, अप्पो भराडी बांब लावायचो त्यावेळी. आणि मग नवरं त्याला शिमेर जाता, शिमेर गेल्यावरती साऊंडवाले गाणे लावतात, रुंजून वाजंत्री वाजती मोरे काय वाटी, नवरा आला देवळा पाशी, नवरा आला देवळा पाशी, नवऱ्या नवरी कशी नेशी, नवऱ्या नवरी कशी नेशी, मान देवाची जैन नवरी जिंकून मान देवाची जैन नवरी अशी जुनी गाणी होती त्यावेळी. आणि बहिणीने तुमका खरा सांगतोय, तुमचा लग्न जमला ना, तुमची ना मैत्रीण रडणार, ना आई रडणार, ना भाऊ रडणार, ना गावशिवाले रडणार. फक्त रडणार तो खळ्याच्या खांबाला धरून बाप, फक्त तुमचा रडणार बाप. डोळे मिठ्यापर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात, डोळे मिठ्यापर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि डोळ्यात प्रेमही नसतो, राग असतो, आणि तो प्रेम करतो त्याला फक्त बाप. कलाकार बाहेर लो, कलाकार बाहेर लो. त्या दिवशी आमच्या ते साळींदार म्हटलं नका मागाशी, साळींदाराच्या मागे उभा राहू नको, मरशी शेला गेली तर घुसली तर म्हणू. बघा आता त्या दिवशी हा प्रभू रामचंद्राचा जन्म झाला, झाडाला पाली फुटली. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला, झाडाला पाली फुटली. श्रीकृष्णाचा जन्म झाला, यमुनेचं पाणी पाहायला परश करून धावलं. श्रीकृष्णाचा जन्म झाला, यमुनेचं पाणी पाहायला परश करून धावू लागलं. दुर्योधनाचा जन्म झाला, रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधनाचा जन्म झाला, रक्ताचा पाऊस पडला. आणि आमच्या उदय पाटकर बोलचा जन्म झाला, भर पावसाळ्यात पाऊस. पपी काय मूळव्याध, मूळव्याध झाला तुका, जो मूळव्याधच काढते. पोवड्याची फरमाईश आलेली आहे, ओम नमो श्री जगदंबे. लग्न लग्न पुरा करतो, मंगलाष्टकाचा पण एक एक. हा बघा का मंगलाष्टकाचा नव्हतो. बहिणीनो, तुमचं लग्न जमलं ना, तुमचं लग्न जमलं तर तुमच्या मैत्रिणी तर बरा वाटणार ना. ती आता ह्याला जर लग्न लागलं ना, ती नवरी ना, नवरी एखादं पुंजी असते, एखादं पुंजीशी पुंजी म्हणजे बघता जिलेबीने मागता लाडू, अशी पुंजी. मग तिका मैत्रिणी काय म्हणतात तिची, साधलं जे एक डोळशे, साधलं जे एक डोळशे. आणि नवरा आमच्या गावात नव्हतो. आता पेडणेकर बोय एवढं हुशार, आमच्या करवले काय कमी असणार. आमच्या करवल्याने चालूच केलं ना, आमच्या नवऱ्यात आम्ही गॉगलला घेऊन गेला होता, आम्ही चालूच केलं ना आमच्या करवल्याने. आमच्याचे दोन मग नवरो
पाटार उभं राहता लग्न कसं लागतं बघा लग्न या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा अयरेला सुरुवात झाली आहे. आपण अयर करू शकता मग याजपानी सांगता ज्या ठिकाणी नवरा जानवशाला बसला होता त्या ठिकाणी पानं वाटण्यात आलेली आहे. धपाधप लोक धाव मारतात. भारी ते बैठक खाली बसून जेवायचा. मुंबईत तसं नाही. मुंबईत भुपे 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 भाई ताट मीठ लोणचा पापड कोशंबीर हा हुई भिकारासारखा बोल फिरायचा आहे ना. हे भारतीय बैठक मारणार बैठक बसणार बुवा पण बसणार पानावरती आळा मारणार एवढं भात घेणार आणि श्लोक म्हणणार प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा नाना भात 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 पुढ्यातलो खा चिंताकले काय शिद्रव घे देशांतरी पाठवी नाना सांबारा ढवळून वाढू नको वरचा वाढ नाना खाली ढवळून मारतातच वाटतं सगळं. ही लग्नाची मजा आहे. अशी लग्न लागतात. परतवा नसता परतवा टणटण भाजल मटण शिजल टणटण भाजल मटण शिजल काकाना दुखत या पूजा असता. दुसऱ्या दिवशी पूजा असता. आधी परतवण्याच्या आधी असता ती आणि मग पूजा असता. मग नाव घेऊ लागतं. तो कोणी लग्न केल्यानंतर बाहेर गावात जाऊन तो कोणतो प्लेयर खेळाडू कोणतो विराट कोहली. त्या बायकोचं नाव काय था अनुष्का. ती एअरपोर्टला गेली लग्न करून आणि आमच्या देवगडची एक बाई चालली होती अमेरिकेला म्हातारी आजी. ते अनुष्का बघितलं गो 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 पोरा इकडे तू म्हणता कुठे गेली होतीस. ती म्हणतो आजी आम्ही जाऊन ना इटलीला लग्न केलं. मग नाव घे म्हणता नाव घे. मग अनुष्का नाव घेतात हो एअरपोर्टला. सर्व लोक लग्न करतात भारतामध्ये. आम्ही केलं इटलीला हा मेंदू वडा. सर्व लोक लग्न करतात भारतामध्ये. आम्ही केलं इटलीला. सर्वांचा मान राखून सगळ्यांचा मान राखून नाव घेते विराटरावांचा हात लावून त्यांच्या बॅठीला तिकडं कोण म्हणता स्टंपाला म्हणून. पोहण्याची फरमाश आहे. ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रारंभे जपावर खाप तुंतुण्यात काही हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभूचे घात गुणगान शिव नमन संताना
साधू संतांना ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गोकर्णाला सुरुवात होती. असंच झालं का हिंदू मुसलमानाची दंगल चालली होती. हिंदू मुसलमानाची दंगल चालली होती आणि मुसलमान मौल्यामध्ये अरसपणे बघतच राहावी अशी एक सुंदरची युती राहत होती. आणि त्याच मौल्यामध्ये काय 5 नामवंत मुसलमान गुंड होते. त्या गुंडाने विचार केला, अरे हिंदू मुसलमानची दंगल चालली आहे, या दंगलीचा फायदा घ्यायचा आणि त्या मुसलमान युतीची इज्जत लुटायची. आणि हा म्हणताना रात्री 12 साडेबारा वाजताना ते मुसलमान युती त्या युतीच्या घराकडे सरकू लागली. आतली मुलगी घाबरली, बावरली, शहारली. बाहेर डोकावून पाहिलं तर दरवाजामध्ये 5 नामवंत गुंड उभे होते. तिने विचार केला, अरे जर म्हणता यांच्या तडाख्यामध्ये सापडले तर माझ्या इस्तीची लक्कर तोडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ती आतली मुलगी बावरली, घाबरली आणि आपल्या घराच्या मागच्या दरवाजातून पळत सुटली. पळता पळता पळत गेली, पळाच्या पलीकडे गेली तर तिला एका घराच्या दरवाजाच्या फटीतून उजेडलेला दिसला आणि तिने दार ठोकावलं. दार ठोकावल्याबरोबर तिच्या उमेदीचा तरणा हिंदूबाण युवक बाहेर दांडा घेऊन आला. त्याने विचारलं, ताई तुला काय पाहिजे? तेव्हा ती मुसलमान युती बोलली, काही गुंड माझ्या मागे लागले आणि दादा ते माझी इज्जत लुटू पाहताय. तेव्हा तो हिंदू युवक बोलला, ताई ते गुंड येणार नाही, तुझी अब्रू लुटणार नाही याची खबरदारी मी घेतो. आणि हिंदू युवक बाहेर दांडा घेऊन पाराकत राहिला आणि हिंदू युवकाच्या घरामध्ये ती मुसलमान युती झोपी गेली आहे. रात्र वाढत चालली होती, रात्र वाढत चालली होती. हिंदू युवकाच्या मनामध्ये विचार थया 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 नाचत होता, अरे दंगल चालली हिंदू मुसलमानांची. ती मुसलमान मी हिंदू, मग कुठल्या भरोश्यावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे. अरे जर माझ्या मनामध्ये आलं तर मी तिची इज्जत लुटू शकतो, माझ्या तडाख्यामधून तिला सोडवणारा कोण नाही. मग कुठल्या भरोश्यावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे. रात्र वाढत चालली होती, सकाळ झाली. सकाळ झाल्यावर ती मुसलमान युती जायला निघाली. जाताना तिने आभार मानले. पण आभार मानण्याच्या अगोदर हिंदू बोलला, ताई आभार जरूर मान, आभार जरूर मान, फक्त मला एकच सांग, अरे दंगल चालली हिंदू मुसलमानांची, तू मुसलमान मी हिंदू, मग तू माझ्या घराचा सारा का घेतलास? अरे माझ्या मनामध्ये आलं असतं तर मी तुझी इज्जत करू शकत होतो, माझ्या तडाख्यामधून तुला सोडवणारा कोण नव्हता. मग कुठल्या भरोश्यावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली? तेव्हा ती मुसलमान युती सांगते, दादा मी पळत पळत डोळ्यातनं पलीकडे आले, तेव्हा तुझं दार ठोकवायच्या बदल मी दाराच्या पट्टीतून आतमध्ये डोकावून पाहिलं, तेव्हा मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. त्याच्यानंतर म्हणता मी दार ठोकावलं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर 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 रामदेव बाबा की. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. हे ना बहुत हगीज नाही आणला ना. आया बहिणीना संकट काळी,
अंतरीचे एक फक्त पहिला चरण घेतोय. लंगर लंगर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या येस त्या पॉज कर तुमका उयो मारचो कशें तो दाखवते पॉज कर चायना तो पोर पण लय पोचलेलो ह्याच्यासारखो गोगो पोरामध्ये त्याची काळजी सोड तुझ्या औषध पाठीमध्ये माझा बापूसा का झालं सत्तो पहिले बघा आता त्याविषयी राम म्हणजे प्रभू रामचंद्र झाला एक नाटक बसवलं होता आम्ही कासारड्यामध्ये आणि ह्या तो दंडबिंड बघितलं ना दंडबिंड कसा तो ह्याचा हनुमान बनवला आम्ही हनुमान आवळे टाकला दोन बाजू आणि फिरता रंगमंच होता असा आणि पुढे पडतो आणि एक वर असं बांधून ठेवलं होतं कप्पी म्हणजे रशी बिशो कमरेक बांधून असो आणि असं तो तळपत होतो वरती असो आणि त्याची एंट्री केव्हा होती जेव्हा लक्ष्मणाला बाण लागतो आणि लक्ष्मण मूर्छित पडतो त्यावेळी त्याने ती उटी आणूची असतात संजीवनी त्याची हातावर नाशी म्हणजे त्या पोझिशन मध्ये काय आम्ही ठेवलेलो होतो आणि ह्याची एंट्री जवळजवळ रात्री ना 2:30-3 वाजता ह्याची एंट्री होती आणि 11 वाजता का बांधून ठेवलेलो आम्ही वरती असो ह्याचा वरच्या खांबात आणि उघडं बंब हो थंडलेलो होतो साप उघडं फता लंगोटीवरती होतो फता सत्य भगव्या लंगोटीवरती हे थंडेलो आणि ह्या 4-5 जणांका ना वाले धरून ना बाहेर बसवलेलं असतो कपलेलं असतं ह्या काय जनावर थोडा आरेवणार त्यांचा 100-125 किलो वजनाचा आता तिने असं धरून ठेवलेलो रशी वालू सगळ्यात मजबूत होते ते
पण त्याच्यात भंगली त्या कशी तलप त्या का तांबाखू घावची ती लय बेकार तांबाखूची तलप स्वतःच्या खिशात नसलो ना तर दुसऱ्याला भीक मागून खाणार तो खाणार. तर हिने तो तंबाखूची सवय तंबाखू मळीत होते तंबाखू मळता मळता त्यांच्या हातात ना जो वालो सुटलो तो स्टेजवरती बो असं उपडी पडलो धाबकर पडल्यावर नाटक चालू होतो. तसं तो रामाच्या भूमिकेमध्ये काम करणार लय हुशार होतो. त्यांना झटकन म्हटला हनुमंता अरे भक्त हनुमंता हल्लीच का रे उठी तर आता ते सारवून येऊ कवा ना अचानक पडलो तू त्याची एंट्री नव्हती नाही तर डायरेक्टरला लोक बडबडणार ना म्हणून रामाची भूमिका करणार लय हुशार शार्प होतो. त्यांना झटकन म्हटलं हनुमंता बाळ हनुमंता हल्ली का रे उठी हो वाईट म्हणता अरे भगवती म्हणता तुझी ती उठी मोडली म्हणता माझी खुटी. जळजळताय मळमळताय कॅमेरा म्हणजे ते फोकस करो. चला गजर आता आवडता घेतोय कारण आता जवळजवळ एक तास म्हणजे 25 मिनिटं झाले उरकता घेतोय कारण बुवालाही मनोरंजन करायचंय आणि खास करून मंदारलाही माहिती आहे मला तर सकाळी मुंबईला जायचं आहे कारण मंगल्या गाडीचं रिजर्वेशन मला इथून कणकवली जायचं आणि बुवा एका तासाच्या वरती नाही बघ एक वाजता तू बरोबर दिलास आता 50 झालेत आता उरकता घेतो हवा तर त्याच्या युट्यूब मध्ये चेक कर कोणाच्या पण. हा चला मन हिंदवी फाट झाली मनोरंजन करता करता मुखातून वाईट काल असेल तर मात्र इथं ठेवा. मी या ठिकाणी गजरची सांगता करतो आणि आता भुवनकडे गजर देतोय. बुवा एका तासाच्या आतमध्ये अडकलेला आहे याचं भान ठेव शुद्धी ठेव आणि तुला न काय बोलता फक्त 1-2 जोक तुझ्यावर ना मारले बाकी पब्लिकला धरून भजन केलं ह्याला भजन म्हणतात. उन्ही दुनी काढून बुवा भजन म्हणताय मग तुका बघून घेईल मग तू हिजडो मग एका साडी आणा आज ह्याच ऐकता म्हणून बुवा समाजामध्ये कुठल्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुला किती बुवा मानतात तुला विचार करतो. ऐकलं भाई नुसतं फडफडू नको जो फडफडता ना तो येळवारी हिसता जो फडफडता ना तो येळवारी हिसता आणि शांतपणाने जो जळता तो शेवटपर्यंत टिकता. म्हणून आपला विश्वासू बीजेपी आपला विश्वासू बीजेपी म्हणजे काय बुवा जनार्दन पेडणेकर आमची शाखा दिव्यामध्ये आणि नंतर 1-2 मिनिट जास्त नाही आता त्या 5 मिनिटाचा एक सोलो करणार आहे. एक आवडला तर जरूर त्याला टाळ्याचा प्रसाद द्या. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया